काय मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिलूर जिल्हा परभणी आजपासूनचा परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। कारण राज्यामध्ये आज विदर्भ मराठवाडा या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। आज दुपारनंतर मध्ये 3:30च्या नंतर विदर्भात तसेच हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, नगर, जालना, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम म्हणजे आज 6 तारखेपर्यंत अजून उद्याचे दिवस या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे, जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। रात्रीच्या विजेचा कडकडाटा येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आता श्रीचं आगमन होणार आहे। म्हणजे श्रीचे आगमन ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडला की श्रीच्या आगमनाला काही भागात पाऊस कमी पडतो, ते यावेळेस फक्त श्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिमी विदर्भ म्हणजे 6-11 जिल्ह्यात पाऊस पडणार आहे। म्हणजे तो सांगायचं झालं तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा या भागापर्यंत मध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये ह्या 2 भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। म्हणजे 10, 11, 12 तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी ज्यांचं उडीद आडवं आसन काढायला 2:30च्या नंतर थोडं ऊन पडणार, 2:30 पर्यंत ऊन राहणार आणि त्या टायमिंग मध्ये तुम्ही तुमचं पीक काढून घ्या। त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो, राजस्थान मधून काय होणार आहे की मान्सून आता परतीच्या मार्गावर गेलेला आहे। तर 20 सप्टेंबरला म्हणजे राजस्थान मधून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करण्याची तयारी आहे म्हणून 20 सप्टेंबरला राजस्थान मधून मान्सून परतून निघेल अशी शक्यता आहे। आणि आपल्या मराठवाड्यातून मात्र महाराष्ट्रातून मात्र विलंब करू शकतो हे देखील हा अंदाजामध्ये सांगतो। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल, लगेच उद्या त्याला एक ताबडतोब मेसेज दिला जाईल। धन्यवाद।